नाशिकमध्ये गेल्या 15-20 दिवसांपासून खळबळ उडवून देणाऱ्या खरात प्रकरणानंतर आता आणखी एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नाशिकमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीत महिलांवर अत्याचार होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे। अनेक महिलांवर लैंगिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कंपनीत घडलेल्या या प्रकाराला पुण्यासोबत जोडलं असून गंभीर असा आरोप केला आहे। नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। नाशिकमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीत महिलांवर अत्याचार होत असल्याचं प्रकरण समोर आलं। अनेक महिलांवर लैंगिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली। नाशिक कंपनीत महिलांवर अत्याचार करणाऱ्या 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। हे सर्व आरोपी पुण्यातील आहेत। या प्रकारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडी घेतली असून पुण्यातील आयटी कंपन्यांतील अधिकारी लोकांचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। नाशिक सारखा कुणी अधिकारी यामध्ये आहे का? हिंदू मुलींना टार्गेट का केलं जातं याचा तपास करायला हवा असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे। नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीत कामाला असलेल्या हिंदू मुलींना टार्गेट करून लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला। या प्रकरणाला त्यांनी कॉर्पोरेट जिहाद असं म्हटलेलं आहे। त्यांनी यामध्ये आंतरराष्ट्रीय धागेदोरे असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये कॉर्पोरेट कंपनीतील काही टीम लीडर आणि ठराविक प्रवृत्तीच्या तरुणांनी हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विशिष्ट टास्क दिले होते। अधिक कामाचे निमित्त सांगून मुलींना बाहेर नेणं, त्यांचे लैंगिक शोषण करणं आणि त्यानंतर त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणं असे या कृत्याचे स्वरूप असल्याचं समोर आल्याचा आरोप केला जात आहे। काही मुलींना बाहेर फिरायला घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले। जर मुलींनी फोन उचलला नाही तर थेट त्यांच्या आईला फोन करून त्रास दिला जात होता। या प्रकरणाचे गांभीर्य इतके आहे की पीडित मुलींना परदेशात विकण्याचेही नियोजन सुरू होते असा संशय गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे। या त्रासाला कंटाळून अनेक मुलींनी नोकऱ्या सोडल्या होत्या तर काही जणी भीतीपोटी पुढे येत नव्हत्या। मात्र आता 9 मुलींनी हिम्मत दाखवून तक्रारी दिल्या असून त्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुण्यातील आयटी क्षेत्रातील नाशिक सारखे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता पडळकर यांनी वर्तवली आहे। पुण्यातील आयटी हब मध्ये काम करणाऱ्या मुलींनी सतर्क राहण्याची गरज आहे। या प्रकरणातील गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। हा प्रकार केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून हे एक मोठं षडयंत्र आहे असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय। दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केलं आहे। नाशिकमधील त्या कंपनीत एकूण 130 लोक कार्यरत आहेत। त्यातील कोणाकोणाचा यात सहभाग आहे याचा तपास सध्या सुरू आहे। यात मुलींना कशा पद्धतीने फसवलं जात होतं तर लग्नाचं वचन देऊन लैंगिक अत्याचार केले जात होते। ऑफिसमध्ये लगट करण्याचा प्रयत्न आरोपींकडून होत होता। पीडितेचा वारंवार पाठलाग आरोपी करायचे। जबरदस्तीने मांसाहार करण्यास भाग पाडलं जात होतं तर कार्यालयात वारंवार विनयभंग केला जात होता आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न यामध्ये केला गेलाय। तर नमाज पठण करण्यास देखील भाग पाडण्यात आला आहे। हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आहे। तर या सगळ्यात आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आलंय आणि पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न इथे उपस्थित होतोय। या कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून फीडिंग मिळते का आणि यातील मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा तपास पोलिसांकडून आता सध्या केला जात आहे। अशोक खरात प्रकरण ताजं असताना नाशिकमध्येच ही घटना घडतीये, त्यामुळे महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? खरंच महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का? अशा विकृतीला कोण पाठिंबा देतो आणि या नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनीत महिला अत्याचार प्रकरणाचा नेमका मास्टरमाइंड कोण? या सगळ्याची उत्तरं पुढील काळात मिळतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।